इयत्ता 6वीचे विद्यार्थी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांची नाटिका सादर करणार आहोत. हा काळ होता जिथे मुलींच्या हातात पुस्तक नाही तर ओझे होते. हा काळ होता जिथे मुलींच्या हातात पुस्तक नाही तर ओझे होते. मुलगी म्हणजे चूल आणि मूल असा समाज मानायचा. आई 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 मला पण अक्षर शिकायचे आहे. मला पण नंतर नाटिका शिकायची आहे. बाळा, आपल्यासारख्या मुलींना असं स्वप्न बघणं बरं नाही. मग आम्ही काही शिकायचं नाही का? सावित्री, लोक तुझी अडवणूक करतील, अपमान करतील. तू तयार आहेस का शिकवण्यासाठी? हो, जर एका मुलीचे आयुष्य बदलणार असेल तर हजारांना फोन करायला मी तयार आहे. ज्ञानाचा दिवा बुजू देणार नाही. थांबा थांबा, अगं बाई, तू शिकवायला निघालीस तर फक्त होतेस तू धर्म. धर्म अज्ञानावर नाही तर माणुसकीवर उभा असतो आणि माणुसकी शिकवायला मी निघाले आहे. मी कितीही आम्हाला रोखले तरी आम्ही शिक्षणाचे काम चालूच ठेवू. अगं सावित्री, तुझ्या अंगावर लोक दगड शेण टाकतात तरी तू दररोज येतेस. माझ्या अंगावर घाण टाकतात पण माझ्या मनात ज्ञानाचं पाणी आहे. अहो मॅडम, आम्हाला शिकायला भीती वाटते पण तुम्ही आलात की धीर येतो. अरे, भीती ही अज्ञानाची मुलगी आहे. जर तुम्ही शिकला तर तुमची भीती पळून जाईल. बाई, आम्ही पण शिकू, मोठं होऊ तुमच्यासारखं. माझ्यापेक्षा पुढे जा, हीच माझी खरी गुरुदक्षिणा आहे. एक स्त्री शिकली की एक पिढी शिकते हे सावित्रीबाईंनी दाखवून दिले.